माझ्यासाठी हे लग्न खरंच खूप स्पेशल आहे ना, म्हणून मला या लग्नातले जे काही कार्यक्रम आहेत ना ते एकदम व्यवस्थित आणि छान पार पाडायचे आहेत. पण सध्याची परिस्थिती बघताच या जागरण गोंधळानंतर आमच्या घरात कुठला कार्यक्रम करता येईल असं मला खरंच वाटत नाही. नाही 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 सिद्धू दादा, हळद उतरायचा कार्यक्रम तर झालाच पाहिजे हो. काय तर सुचलंय वाटतं सिद्धू दादाला, हा ना? सांगा काय सुचलंय? वहिनी मला एक सांगा, हळद उतरवणं महत्वाचं आहे ना? होय. मग ती सासरी उतरवली काय किंवा माहेरी उतरवली काय, काय फरक पडतो? हे एक नंबर बरोबर बोलला बघा तुम्ही. अरे बेस्टच होईल. मी आजची घरी जाते, सगळा कार्यक्रमच फिक्स करून टाकते. आपण तुमचा हळद उतरायचा कार्यक्रम आपल्या घरीच करायचा. कडक वहिनी, थँक्यू सो मच. यायला लागतंय. देवासारखं भेटला तुम्ही आज. चला यायला लागतंय. थँक्यू थँक्यू, भेटूया. येऊ का? अच्छा, कोणी भावना मॅडमला पाहिलंय का? कसं आहे, जागरण गोंधळाची न्यूज मला त्यांना सुद्धा द्यायची होती. दादा तू पाहिलंस का कुठे आहेत ते? मॅडम हे काय झालंय तुमचं? त्याचं काय ना रेणुका, खानदानी राहण्यासाठी सुद्धा सवय असावी लागते. हिला कसल्या झेपतात ह्या उंची साड्या आणि हे दागिने? मला असं वाटतंय की कदाचित आता पहिल्यांदाच ती इतकी उंची साडी आणि दागिने घातले असतील. बघितलंस ना कसं बुजगावणं झालंय. सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्यावर शोभून दिसत नाही, होय ना रेणुका? मॅडम खरंच खूप सुंदर दिसतंय. इतक्या सुंदर दिसतंय की 2 क्षण मी तुमच्याकडे बघतच राहिलो. येस कम इन. सर ते व्हाईट रॅबिटवाले खूपच आग्रह करतात मीटिंगसाठी. I said we are not interested. ओके सर. बबुचका, आता ना तू या बोल मध्ये एक मोठी उडी मारा. चल कम ऑन बबुचका, कम ऑन. ठीक आहे, आता छोटीच उडी मारली.
पण लवकरच मोठी उडी मारायला शिकायचंय काय. कसलं गोड दिसतंय आमचं बाळ आणि सगळीकडे नुसतं पळतंय. खाऊ पाहिजे फक्त त्याला.